सस्नेह जय महाराष्ट्र। आज विषय असा मांडायचा आहे, जी 13 वर्षाची मुलगी कोळशेवाडी मध्ये निगरून हत्या झाली त्या मुलीची। म्हणजे त्या मुलीला बाबगावला नेऊन अशा पद्धतीने मारलं, म्हणजे जे पण काही आपले प्रसार माध्यम आहेत त्या माध्यमांच्या द्वारे मला काही गोष्टी कळाल्या की त्या मुलीचं ब्रेस्टला इतक्या जोरात चावलेलं होतं की लिटरली त्याचा तुकडा पाडून टाकला होता, राईट साईड मे बी। अँड द सेकंड थिंग इज दॅट की त्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सळई घातली होती। मला हा पोलीस प्रशासनाला म्हणजे प्रश्न विचारायचा आहे की एवढी निगरून हत्या करण्यात आली त्या मुलीची, आणि समस्त सत्ताधीशांना, म्हणजे सत्तेमध्ये आम्ही मानणारे लोक आहोत, सत्तेतील सर्व नेते मंडळींना, परंतु जर का असं आपल्या घरातल्या मुलींबरोबर कोणाबरोबर जर का झालं तर आपला संताप व्यक्त आपण करणार नाही का? मला सगळ्यात पहिले हे विचारायचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना, आमचे माननीय मुख्य नेते शिंदे साहेब शिवसेनेचे, आणि खासदारांना, कल्याण खासदारांना, की जर का आपल्या ओळखीच्या कुठल्या व्यक्तीबरोबर असं झालं असतं तर काय केलं असतं आपण? लागलीच आपण लगेच एन्काउंटर करायला आपण आदेश जाहीर केले असते। मग ह्या मुलीकरता, ही जी गरीब घरातून आलेली मुलगी आहे आणि ज्या पद्धतीने हा विकृत ह्याचं सातत्याने 5 ते 6 वेळेला हा अशा केसेसमध्ये असूनसुद्धा या व्यक्तीला प्रत्येक वेळेला जामीन झालेला आहे। न्यायाधीशांना आपण का जाब विचारू शकत नाही? सत्ताधीश असून पण, सत्ताधारी पक्ष आपण असून सुद्धा न्यायाधीशांना पण हा जाब आपल्याला खरं तर विचारायचा म्हणजे राईट आहे। वी आर हॅव्हिंग दॅट मच ऑफ पॉवर्स। आपल्याकडे जर का ह्या पॉवर्स आहेत तर आपण आपल्या पॉवर्सचा योग्य पद्धतीने का वापर केला जात नाही आहे? म्हणजे छोट्या तोंडी मोठा घास। पण एक मी ह्याकरता माफीसुद्धा मागते समस्त नेते मंडळींची, परंतु एक महिला आणि एक मुलगी असण्याचं मला कुठेतरी असं वाटतं की आपण ह्या गोष्टी खरं तर कुठेतरी योग्य दिशेने नेऊन त्या विकृतीला हे करण्याकरता, दहन करण्याकरता त्याचा एन्काउंटर करणं साहेब खूप नेसेसरी आहे। दिस इज मस्ट। जर का आपण न्यायाधीशांवरती जर का हा न्यायनिवाडा करायला आपण मोकळं दिलं तर ह्याच्यामध्ये 3 महिने जाणार। 3 महिने जर का ह्या 3 महिन्यामध्ये हा वचप बसला नाही गेला आणि अजून जर का कैक मुलींची हत्या झाली अशा प्रकारे, तर ह्याचा जबाबदार आपण असणार आहोत का? सत्ताधारी पक्ष म्हणून आपण घेणार का ती जबाबदारी? मला हेच विचारायचं आहे। त्यामुळे एक कल्याण मधील सतर्क नागरिक, सतर्क महिला म्हणून, आणि एक खरंच बघायला गेलं तर समाज सेविका म्हणून ती जबाबदारी आमची सुद्धा अशी आहे की या गोष्टीला कुठेही थारा न देता लगेचच्या लगेच तातडीने निर्णय घेऊन याच्यावरती आपण काहीतरी भूमिका घ्यावी, हेच आम्ही एवढं बोलू शकतो। खरं तर आज त्या मुलीचं अंत्यविधी करण्याकरता तिची डेड बॉडी इथे आणली। तिचे पॅरेंट्स लोक वॉज नॉट रेडी। त्या मुलीचे पॅरेंट्स तिचं डेड बॉडी जाळण्याकरता रेडी नव्हते। ज्या प्रकारे त्या मुलीची हालत केलेली आहे, अशी हालत कितीतरी मुलींची झालेली आहे पास्टमध्ये, आणि आता जर का भविष्यामध्ये अशी हालत झाली तर याची जबाबदारी आपण घेणार का साहेब? उद्या ते सगळं सोडा, उद्या माझ्याबरोबर जर का हे झालं तर माझी जबाबदारी तुम्ही घेणार का? मी माझा विषय मांडण्याचं कारण हे आहे की आपल्या जवळची कुठलीही व्यक्ती या गोष्टीमध्ये महिला असू शकते, त्याच्यामुळे तातडीने ह्याचा काय असेल तो न्याय निवाडा करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।